कुठं जायचं ठरवत होतो, पण नक्की ठरत नव्हतं. मग काय आदल्या दिवशी अचानक रात्री मला सुचलं आणि निघालो. तर मित्रांनो, मी निघालो ठोसेघर धबधब्याला. ठोसेघर धबधबा आहे जो सातारा जिल्ह्यात येतो. मग काय निघालो, खंबाटकी घाट पास केल्यानंतर एक हॉटेल आहे छान, म्हणजे सगळ्या हॉटेलची जी लाईन आहे ती हॉटेलची लाईन संपल्या एक हॉटेल आहे, तिथं खायला थांबलो. अंतर किती आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगेन, पण तात्पुरतं नाश्त्याला काय काय होतं ते तुम्ही बघा. हॉटेल साई प्रसादला मी थांबलो. छान हॉटेल आहे, मेनू पण खूप भारी होते, रिजनेबल पण होतं. मी आपलं डोसा ऑर्डर करणार होतो, पण मग उत्तप्पा जरा ऑर्डर केला. उत्तप्पा पण भारी होता ना. हायवेच्या मनाने रेट खूप रिजनेबल वाटले मला आणि रेकमेंड करू शकतो असं आहे. मग काही चहा पण पिला आणि चहा पण भारी होता ॲक्च्युली. आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. तर पुण्यापासून जर तुम्ही बघितलं तर एक्झॅक्ट 137 किलोमीटर, आणि जाताना तुम्ही डायरेक्ट मॅप जरी लावला तरीसुद्धा काय प्रॉब्लेम नाही. हा धबधबा खूप तसा फेमस आणि वेल नोन धबधबा आहे. आणि मग काय मी निघालो. जाताना जरा पाहिजे तसं शेवटी वातावरण मिळालं. मागच्या ट्रिपमध्ये पूर्ण ऊन होतं, पण जाताना एवढं भारी वातावरण मिळालं. आणि मी शक्यतो रेकमेंड करेल की 2 रस्ते दाखवते, एक साताऱ्याच्या पुढून थोडासा आणि एक साताऱ्यात, पूर्ण साताऱ्यात गावातून आहे, सिटीमधून आहे. तो सिटीमधून आहे तिथनंच तुम्ही जावा, कारण तिथून पुढं तुम्हाला जरी कास पठारला जायचं असेल तर अलीकडून तिकडं जायला रस्ता आहे उजव्या बाजूला, आणि टनलच्या पलीकडं छोटासा टनल आहे, त्याच्या पलीकडे गेलं की राईटला गेलं की मग ठोसेघर धबधब्याला जायला रस्ता आहे. तर जाताना रस्ता एकदमच भारी होता. फायनली पाऊस वगैरे एकदम जबरदस्त रस्ता होता आणि शेवटपर्यंत धबधबा काय दिसायचा विषयच येत नाही, खूप आत आहे. आणि जाताना आपण गेलो तर जाताना सज्जनगडच्या समोरून हा रस्ता जातो. आणि फक्त हा धबधबा असं नाही, म्हणजे हा धबधबा जरी फेमस असला आणि सेफ असला तरी आजूबाजूला केळवली धबधबा, तारळी धबधबा, चालकेवाडी स्टेप वॉटरफॉल असे खूप सारे वॉटरफॉल आहेत, पण चालू आहेत का नाही हे कन्फर्म करूनच जावं लागेल. बहुतेक बंद होते, कारण मी विचारलं तिथं धबधब्यानंतर, जेव्हा मी खायला गेलो एक ठिकाणी तिथं मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की बाकीचे बंद आहेत. ते चालकेवाडीचा जो स्टेपवाला धबधबा होता तो पाटबंधारे विभागाने हे केला आहे असं. मग जाताना हे जे व्ह्यूज दिसले डोंगराचे, पवनचक्कीच्या तर खूप जवळून नंतर गेलो, इथं खूप लांबनं दिसते. त्यानंतर उरमोडी धरणाचं बॅकवॉटर पण दिसलं, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि खूपच भारी व्ह्यू होता. आणि जाताना रस्ता पण एकदम झाडांच्या मधून मस्तपैकी, आणि उरमोडी धरणाचं बॅकवॉटर तर खूपच छान दिसत होतं. तो सेम व्ह्यू आपल्याला सज्जनगडावरून पण दिसतो, तो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे. पण जाताना जे पवनचक्कीच्या समोरून जातो आपण, तिथं तर खूपच भारी वाटतं. म्हणजे मी किती पण कॅमेऱ्यात जरी दाखवलं ना तरी समोरून जी पवनचक्की दिसते, हा थोडासा व्ह्यू मागणं आहे. अजून पुढं गेल्यावर एकदम शेजारून रस्ता जातो, तो सुद्धा व्ह्यू तुम्ही बघितला तर एकदमच भारी वाटतं व्ह्यू. आणि डोळ्यांनी जे दिसतं ना ते कॅमेऱ्यात अजिबातच काही टिपता येत नाही, म्हणजे किती पण जरी तुम्ही प्रयत्न केला तरी. थोडे व्हिडिओज फोटोज काढून मी पुढं निघालो, कारण वेळ होत होता. जाताना मला 3 तास लागले जवळपास. आणि हे जवळून व्ह्यू तुम्ही बघू शकता पवनचक्कीचा. पार्किंगला गाडी लावलेली इथं ठोसेघर धबधब्याजवळ आता पोचलेलो आहे. इकडून एंट्री, इकडून असं हे आयुक्त वन व्यवस्थापन समिती ठोसेघर आपलं सहर्ष स्वागत आहे. मस्तपैकी जायला वगैरे व्यवस्थित वाटेल. आता बाकी कसं नियोजन आहे पुढं ते आपण बघूच. इथे एंट्री करायच्या आधी बाहेर जर तुम्ही बघितलं तर खायचे प्यायचे खूप सारे ऑप्शन आहेत, जे जेवण असू दे नाही तर काय पण असू दे. तिकीट म्हणताल तर एक अडल्ट पर्सनला 50 रुपयाचं तिकीट आहे. आतमध्ये गेल्यावर वॉशरूमची व्यवस्था खूप छान आहे, त्यामुळं काही तसा प्रॉब्लेम नाही. वन विभागाच्या अंडर जेव्हा येतं आपण म्हणतो तेव्हा तर खूपच भारी सोय असते. तर मोठा धबधबा आणि छोटा धबधबा इथं असे 2 हे आहेत. खरं तर छोटा धबधबाच एवढा खतरनाक आहे, तुम्हाला समजेल पुढच्या ह्याच्यात. पण मी आता पहिलं मोठ्या धबधब्याला निघालो. तर जाता जाता एकदम रस्ता पायवाट पण खूप भारी केली, काही प्रॉब्लेम नाही, एकदम म्हणजे घसरड नाही, काही नाही, एकदम छान हे केले. आणि जसं पुढं जाल तसं एकदम निसर्गरम्यच वाटतं. असं वाटतं इथं कुठेतरी मॅगी किंवा चिकनचा रस्सा बनवून खावं, लयच भारी वाटते. वन विभाग असल्यामुळे असलं काय करून देणार नाही इथं. पाठीला सॅक आणली, आता सॅक काय बाहेर ठेवायची असती की नेता येत नाही असं काय मला माहीत नव्हतं.
आवाज ऐकू शकता तुम्ही, इथनंच आवाज यायला लागलाय. शपथ, वाऱ्याचा आवाज वेगळा आणि हा धबधब्याचा. आपण जिथनं आलो इथं छोट्या छोट्या तुम्हाला हे दिसतात, तिथून आलोय आपण. या गॅपमध्ये ते पवनचक्क्या दिसत आहेत, तिथून आलोय. तर आपण अशा कठड्याच्या ठिकाणी पोचतो. छान कठडा त्यांनी बांधून घेतलाय. ॲक्च्युली डायरेक्ट धबधब्याखाली जायला थोड्या वर्षापूर्वी इथं जागा होती, म्हणजे जो छोटा धबधबा आपण बघणार आहे तिथं जागा होती जायला, पण थोडे मुलं वगैरे वाहून गेल्यानंतर त्यांनी सगळं पॅकिंग केलं आणि सगळं बंदिस्त करून घेतलं. आणि इथं आल्यानंतर जे 3-4 धबधबे दिसतात, म्हणजे आता आपण जो एकदम समोर बघतोय तो सुद्धा धबधबा दिसतो. ह्याचा आपण रॉ आवाज, तिन्ही धबधब्यांचा रॉ आवाज आणि रॉ दृश्य बघणार आहोत. पण हा समोर पहिला दिसतो आणि उजव्या बाजूला आपल्याला तीन दिसतात. तर हे सुद्धा आहेत धबधबे. हा पहिला दिसतो आपल्याला, त्यानंतर उजव्या बाजूला हे 2 उजव्या बाजूचे धबधबे खूप खतरनाक आहे. समोरचा छोटा धबधबा आहे पण तो दिसतो तिथनं खूप जबरदस्त. आणि जो उजव्या बाजूचा मोठा धबधबा आहे तो तर खूपच भारी आहे. आणि तिथनं अक्षरशः म्हणजे निघावंच वाटत नाही. मी तासभर तिथंच होतो, म्हणजे व्हिडिओ काढून झाले, फोटोज काढून झाले, तरी पण तासभर तिथंच थांबलेलो. एवढं भारी वाटतं तिथं थांबायला. आणि 3-4 वेळा पाऊस येत होता जात होता, त्यामुळं तर अजूनच भारी वाटत होतं. ते पाण्याचे जे तुषार उडलेत ते असं वाफा बाहेर आल्यासारखं पाण्याचे दिसतात आणि तिथं ते तर खूपच भारी वाटत होतं. आणि सेफ्टी असं कठडा वगैरे असल्यामुळं तर काय वाटत नव्हतं. फोटोज वगैरे पण घेतले, फोटोज पण खूप छान येतात. फोटोज ठराविक अँगलनी काढलं तर पूर्ण धबधबा आणि तुम्ही असं दोन्हीसुद्धा व्यवस्थित येतं. तर खूपच भारी वाटलं. आणि धबधब्यांची जर हाईट तुम्ही बघितली, हाईट खूप खतरनाक आहे. तुम्ही बघू शकता की तिथनं दिसतं कसं, किंवा फोटो आपला कसा येतो तिथून. दुसरा पण धबधबा ह्याच्यात दिसेल. आता रॉ आवाज जो आहे, रॉ फुटेजेस जे धबधब्याचे ते तुम्ही एन्जॉय करा. बाकी आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. त्यामध्ये छोटा धबधबा, त्यात गुहेच्या मागून आम्ही धबधब्याच्या मागं खाली पूर्णपणे गेलो होतो, ते पण दिसेल. आणि छोट्या धबधब्यात तर खूपच मजा आली. आणि सज्जनगडची सुद्धा काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजतील.